समय से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. हे तरी वाक्य किती खरं असलं तरी फक्त नशिबावर अवलंबून राहणाऱ्या माणसाला तेवढंच मिळतं जेवढं कर्म करून मिळणाऱ्या माणसाला उरलं सुरलेलं असेल ते. याचा अर्थ काय? जेव्हा भगवद्गीता लिहिली गेली, भक्तियोगाला तर महत्त्व दिलंच गेलं, मग कर्मयोग लिहायची काय गरज होती? काही गरज होती का? याचा अर्थ भक्तियोगाबरोबर कर्मयोगाचीही तेवढंच महत्त्व आहे. हे महत्त्व जाणूनच मला असं वाटतं की कर्म करत राहिल्यानंतर हळूहळू नशिबावरचा विश्वास उडून जातो आणि आपण एक एक पावलं पुढे चालत राहतो. तेव्हा नशीब आपोआप आपली साथ देतं. आपल्याला नेहमी असं वाटतं ना, असेल हरी तर देईल खाटल्यावरी. अरे पण हरी पण तेच म्हणतोय ना, आधी तू कर, मग सगळं मी तुला देतो. नशीब होतं म्हणून रोहन गावस्करला संघामध्ये जागा मिळाली वडिलांच्या वशिल्याने. पण तो संघामध्ये टिकू शकला का? बिलकुल नाही. पण त्याच्या विरोधात जर बघितलं तर यशस्वी जयस्वालला मुंबईत राहायला घरसुद्धा नव्हतं. पण कर्म एवढं चांगलं होतं की संघात जागाही टिकवली आणि यशस्वी नावाप्रमाणे यशस्वी म्हणून नावारूपाला आला. तर आपण सुद्धा आता प्रत्येक वेळेस म्हणतो की मागच्या पिढीने आपल्याला काही ठेवलेलं नाही आहे म्हणून आपण यशस्वी झालो नाही आहे, आणि मग आपण दोष देतो की आपण चुकीच्या घरात जन्माला आलो. नशीब आपलं चांगलं असतं तर आपण अंबानीच्या घरात जन्माला आलो असतो. पण धीरूभाई अंबानीने जर काही केलं नसतं. स्वप्न नेहमी मोठी बघा. अरे तुम्ही स्वप्नामध्येच नोकराणीवरून पळून जाताय. हा, अरे पळूनच जायचं तर प्रिन्सेस चार्ल्स प्रेसिडेंटच्या मुलीबरोबर पाहिलंय. हे स्वप्न बघायला काय हरकत आहे का? एक थोड्या वेळापूर्वीच एक तृतीयपंथी एका सिग्नलवरती भेटला. मी त्याला पैसे दिल्यानंतर त्याला म्हटलं, भगवान ने आपका नसीब बहुत खराब किया ना, इसके लिए आपको ऐसा जन्म मिला. तर तेव्हा ती म्हटली, नहीं भैया क्या खराब, हम तो 2000 रुपये रोज लेकर घर पर जाते हैं, 2000 रोज लेकर जाते हैं और मस्त खा पी के ऐश में है और 9 से 5 में बस यही सिग्नल पे आके हम ड्यूटी करते हैं. आता त्या जर व्यक्तीला वाटलं नाही की माझं नशीब खराब आहे तर तुम्ही तर व्यवस्थित आहात ना. असं किती दिवस नशिबाला दोष देणार बाबा. मग आपण आता आजपासून स्वतःवर काम करायला सुरू करूया आणि आपणच आपलं नशीब लिहूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.